भाजी दाखवायला. आमच्याकडे याला चिगूर म्हटलं जातं. हे असं काहीसं दिसतं. हे आहेत इमॅच्युअर लसोडा किंवा भोकराची फुलं, जे बर्ड्स आहेत, अजून त्याचे फ्लावर्स झालेले नाही आहेत. तर माझ्याकडे लहानपणापासून ही भाजी घरात बनत आली आहे. ही ह्या सीझनमध्ये अवेलेबल असतं. सो नेहमी बनत आली आहे. ह्या सीझनमध्ये आम्ही ती खाल्ली आहे आणि आवडीने खाल्ली आहे. तर मी आता रिसेंटली गावी गेली होती, तर मी तिकडनं हे घेऊन आली आणि मी असंच न्यूट्रिशनल व्हॅल्यूज बघावा म्हणून चेक करत होती की मी खाती आहे, बट ह्यात आहे काय काय असं म्हणून चेक करत होती. तर मी जेव्हा हे चेक केलं तर जे सुपर फूड्स मार्केटमध्ये अवेलेबल आहे जे आणि जेवढे महागडे आहेत, तर ह्याने ब्रोकोली आणि ब्लूबेरीजसोबत मी याला कम्पेअर केलं. तर ब्रोकोलीजमध्ये फक्त व्हायटॅमिन सी याच्यापेक्षा जास्त आहे. बाकी आयर्न, पोटॅशियम, फायबर, मॅग्नेशियम ह्या सगळ्या गोष्टी ह्यामध्ये जास्त आहेत. ब्लूबेरीपेक्षा सगळ्याच ज्या न्यूट्रिशनल व्हॅल्यूज आहेत त्याच्यामध्ये, जसं फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम, आयर्न ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये जास्त आहेत. फक्त काही प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स जे आहेत ते ब्लूबेरीमध्ये जास्त आहेत, म्हणजे ब्लूबेरीमध्ये हाय आहेत आणि याच्यामध्ये मॉडरेट लेवलमध्ये आहे. पण ही किती अंडररेटेड एक गोष्ट आहे जी खूप इझिली अवेलेबल आहे सीझनमध्ये ऑफकोर्स, आणि एवढी स्वस्त, म्हणजे मला तरी फ्रीज मिळाले ऑब्व्हियसली. पण ज्या गोष्टींची हाईप आहे आपण त्याच्याकडेच एक वेगळ्या दृष्टिकोनातनं बघतो, आणि ज्या गोष्टी इझिली अवेलेबल आहेत त्यांना आपण तेवढं व्हॅल्यूज देत नाही. तर ह्या भाजीची मी रेसिपी शेअर करते आहे. तुमच्याकडे जर मिळत असेल किंवा तुम्ही कधी मार्केटमध्ये किंवा जवळपास कुठे बघितलं असेल तर नक्की ट्राय करा आणि सांगा मला कसं